आगामी सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उत्तर सोलापूर विधानसभा मतदारसंघातील प्रमुख कार्यकर्त्यांचा महत्त्वपूर्ण मेळावा आमदार विजयकुमार देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत लिंगशेट्टी मंगल कार्यालयात संपन्न झाला। या बैठकीस भाजप शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर, माजी शहराध्यक्ष नरेंद्र काळे, माजी सभागृह नेते शिवानंद पाटील, माजी नगरसेवक संजय कोळी यांच्यासह शहर उत्तर विधानसभेतील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी मार्गदर्शन करताना शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर म्हणाल्या की आगामी महापालिका निवडणुकीत उत्तर सोलापूरमधून सर्वाधिक नगरसेवक भाजपच्या माध्यमातून निवडून यावेत, यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने ताकदीने काम करणे आवश्यक आहे। संघटन मजबूत करून बूथ पातळीवर प्रभावी नियोजन राबवण्यावर त्यांनी भर दिला। जर हा गमतीचा भाग सोडून द्या, परंतु भारतीय जनता पार्टी हा केडर पार्टी आहे, भारतामध्ये सर्वात मोठा पक्ष म्हणून आपण म्हणतो आणि बाहेर चित्र असं दिसायला नको की मला उमेदवारी दिली तर मी माझ्याच उमेदवाराच्या विरोधात बंडखोरी केली, असं चित्र दिसायला नको। म्हणून मी आपल्याशी संवाद केला की आपण सगळ्यांना तिकीट एकालाच मिळणार, हे तर सगळ्यांना मान्य ना। एका प्रभागामध्ये 4 जणांना तिकीट मिळणार, 4 जणांच्या बरोबर आता उमेदवार 50 आहेत, बाकीचे 46 जण उभं राहायला पाहिजे ना। बाकीचे 46 जण मीच उमेदवार आहे असं म्हणलं तर भारतीय जनता पार्टीचा सगळीकडे विजय होणार आहे। आणि आता आमदार साहेबांनी सांगितल्याप्रमाणे असं झालं तरच आम्ही 90 सांगू, असं झालं तरच मी 90 सांगू ना। नाही तर माझा एखादा तुल्यबळ उमेदवार तिकीट दिला नाही म्हणून सगळेच तुल्यबळ आहेत, जे उमेदवारी मागतात ते सगळेजण तुल्यबळ आहेत, परंतु माझाच एखादा कार्यकर्ता जर माझ्याच कार्यकर्त्याच्या समोर उभा राहिला तर त्याचा पराभव होणं हे पार्टीला परवडणार नाही। त्यामुळे असं कृपया करू नका, सामंजस्याने आपण सगळेजण निवडणूक लढवूया। सगळ्यांना इच्छा असते, परंतु सगळ्यांना तिकीट देता येत नाही, निकष असतात निवडणुकीचे। कारण खूप चांगला कार्यकर्ता असतो, खूप चांगलं काम, सामाजिक काम करत असतो, खूप सगळ्यांना मान्य असतो, परंतु प्रत्येकालाच मतदान पेटीमध्ये मत पडेल असं नसतं ना। त्यामुळे ज्याला इलेक्टिव्ह मेरिट आहे, ज्याला मतदान घेण्याची ताकद आहे, अशा सगळ्यांना मतदान पडेल असाच उमेदवार पार्टी निवडेल। त्यामुळे तुम्ही हे सगळ्यांनी लक्षात ठेवावं। आज आमच्या त्याच्यावरती युतीच्या सहकाऱ्यांच्या बरोबर वरिष्ठांचं म्हणजे आमदार साहेब असतील, शहराध्यक्ष म्हणून मी असतील, आपले पालकमंत्री असतील आणि वरिष्ठ लेवलवरती युतीचं बोलणं चालू आहे। होईलच किंवा ना होईल हे आता आम्ही सांगू शकत नाही, परंतु आपण गृहीत धरून चालूया की आपली युती होईल। जर आपल्याला अवास्तव काही गोष्टी झाल्या तर आपली युती होणार किंवा नाही ही साशंकता आहे, परंतु आता होईल असं गृहीत धरून सगळ्यांनी पुढे जायचंय, सगळ्यांनी या मानसिकतेत राहायचंय। आणि सगळेजण आता तुम्ही सगळ्यांचे व्हिडिओच्या हात वरती आहेत, कोणी जर आपल्या उमेदवाराच्या विरोधात फॉर्म भरला तर आम्ही बघणार आहे व्हिडिओमध्ये तुझा हात होता, तू आता फॉर्म भरू नकोस असं नक्की सांगू। परंतु कार्यकर्ते समंजस आहेत, तुम्ही सगळ्यांनी हे समजून घ्या आणि सगळ्यांना मिळून आम्ही सगळ्यांना न्याय द्यायचा नक्की प्रयत्न करू। तुम्ही इथे आलात, बराच वेळ वाट बघितली, सगळ्यांना आवाहन करते की येणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या निवडणुकीमध्ये आपल्या महानगरपालिकेच्या सगळ्यांनी 90 पार करूया असा विश्वास व्यक्त करू। दरम्यान आमदार विजयकुमार देशमुख यांनी मेळाव्याच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट करत सांगितले की पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधणे आणि त्यांच्या भावना जाणून घेणे गरजेचे वाटले, म्हणून या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले। त्यामुळे कार्यकर्त्यामध्ये काहीतरी मग आम्ही आल्यावर मग भेटत नाही असं काहीतरी गैरसमज निर्माण होऊ नये आणि तुमचा आमचा संवाद कायम चालत राहावं यासाठी आज मी सगळ्यांना भेटून घ्यावं म्हणून मी आज वेळ दिलं होतं। पण सकाळी फोन आलं की पालकमंत्र्यांचं की त्यांना आईची तब्येतीची विचारपूस करायला घरी येणार आहे, तुम्ही घरी थांबा म्हणून सांगितलं। मग त्यांना यायला त्यांना पालकमंत्री म्हणल्यावर त्यांना उशीरच होत असतो, साहजिकच आहे। आणि त्यामुळं त्यांनी यायला उशीर केले, पण उशीर झाला तरी त्यांच्याबरोबर आपल्या आगामी निवडणुकीच्या संदर्भात थोडं चर्चाही झालं आणि नंतर पत्रकार लोक बाहेर उभारले होते, हे सगळं उचतर एवढे वेळ लागला। आणि आपल्या सगळ्याला सांगू इच्छितो की 23 तारखेपासून फॉर्म भरण्याचा तारीख आहे, त्या दृष्टिकोनातून आपल्याला काही कागदपत्रे हे ते लागत असतात आणि जवळपास आत्ताच्या ह्याच्याप्रमाणे जवळपास 23 कागदपत्रे आपल्याला सगळ्याला उपस्थित त्या फॉर्म भरत असताना लागतात। त्याचं आपल्याला महानगरपालिकेच्या कडनं लिस्ट मिळालं नसेल तर मी मेंटेनन्स सांगेन की या सगळ्या लिस्ट आपल्या व्हॉट्सअपवर जेवढं शक्य प्रमुख लोकांच्या झालेत त्या आपल्या सगळ्यांनी ते बघून घ्यावं
दुसरी आणि कारण 23 कागदपत्र गोळा करण्यामध्ये वेळ फार जातो. दुसरी गोष्ट म्हणजे आज रोहिणीताई आलेल्या आहेत, त्यांनी काहीतरी आपल्याला 2 शब्द आपल्या पार्टीच्या वतीनं बोलणार आहे. आपण एवढ्या संख्येने म्हणजे आपल्या या शहर उत्तरमध्ये जवळपास 38 जागा आपल्या शहर उत्तरमध्ये आहे, पण आपण मागतो जवळपास 400-500 लोक. पण त्या संदर्भात मी तुम्हाला सगळ्यांना विनंती, प्रत्येक प्रभागाचे सगळे नेते एक मला वाटतं की मंडळ अध्यक्ष पण असतील, त्या सगळ्यांना विनंती करतो की तुम्ही प्रभागात एकदा बसा, आपापसात चर्चा करा. जेव्हा तुम्ही चर्चा करून 4 नावं दिलं किंवा 3 नावं दिलं, 2 नावं दिलं, तर ते नावं घेऊन आम्ही पुढे जाऊ ना आणि त्याच्यात एकही बदल करणार नाही, मी तुम्हाला शब्द देतो. पण तुम्ही एक मत करा, कारण एक मत नसल्यामुळे काय होत आहे की आम्ही न्यायचं, परत तिथं चर्चा करायचं, पालकमंत्र्याकडे जायचं, मग त्या आपल्यात एकी नसल्यामुळं दुसऱ्यांनाही त्याच्यात हस्तक्षेप करावं लागतं. शेवटी तो प्रदेशाकडे जातो. प्रदेशाकडे एकदा नाव गेले की त्या आपल्या कुणाच्या हातात राहत नाही. म्हणून तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो, अजूनही 2-4 दिवस आहेत. 23 म्हणलं 23ला तुम्हाला त्या नावं घोषित होणार नाही, पण 2-4 दिवस आहेत. आपण दिलेल्या नावं वरपर्यंत लगेच मंजूर होऊन येते. नाहीतरी आम्ही 5-6-10 लोकांचे नावं आज घेतलेले आहेत. आज ताईकडनं मी लिस्ट मागितलंय, कोण इच्छुक उमेदवारांचं माझ्याकडे लिस्ट नाही आहे, द्या. ते नावं जर करता आम्ही त्याच्यातले म्हणजे ज्या आम्हाला योग्य वाटतात मला ते नावं दिल्यावर त्याच्यावर सर्वे होणार. मग परत सर्वेमध्ये तुम्ही कुठेतरी अडकून बसू नये, यासाठी आपल्याला सांगू इच्छितो. निवडणुकीत एकसंघपणे काम करून भाजपाला भक्कम यश मिळवून देण्याचे आवाहनही त्यांनी केले. या बैठकीमुळे उत्तर सोलापूरमधील भाजपच्या निवडणूक तयारीला वेग आला असून राजकीय वर्तुळात या मेळाव्याची जोरदार चर्चा रंगली आहे.